रिव्हिजन कॅन बी फाइल्ड व्हेन. रिव्हिजन कधी करता येतं? अपील उपलब्ध नसल्यास, सॉरी, अपील उपलब्ध असल्यास, की अपील उपलब्ध नसल्यास, की दोन्ही, की कधीच नाही. रिव्हिजन कधी फाईल करतात तुम्ही? व्हेन डू यू फाईल फॉर रिव्हिजन? जिथे अपील होते तिथे रिव्हिजन होईल का? नो अपील लाईज देअर टू. जिथं अपीलची सेक्शन तरतूद 115. नसते. येस, जिथे अपीलची तरतूद नसते. हे अगेन दिस इज व्हेरी बेसिक थिंग. हा, सीपीसीचा आपण अभ्यास करतोय. जेव्हा अपील नसते ना, तेव्हा रिव्हिजनचा अधिकार असतो. कळतंय का? येस. तर सेक्शन 115 बघा. सेक्शन 115. काही सेक्शन्स तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे. रेफरन्स, रिव्ह्यू, रिव्हिजन एका पाठोपाठ एक आहे. 114, 113. 113 मध्ये येतो तुमचा रेफरन्स. रेफरन्स कुठे होतो? फक्त आणि फक्त रेफरन्स कुठे होतो? हायकोर्ट. 114 मध्ये दिलंय तुम्हाला रिव्ह्यू आणि रिव्हिजन 115. पटकन बघा, रिव्हिजन कधी करता येतो? आता याच्यामध्ये ना एलिमिनेशन टेक्निक पण तुम्ही यूज करा ना. हा, एलिमिनेशन टेक्निक काय? सिंपल आहे. रिव्हिजन कॅन बी फाइल्ड व्हेन अपील लाईज. अपील होत असेल तर रिव्हिजन होत नाही, हा ऑप्शन गेला. नो अपील लाईज, जेव्हा अपीलची तरतूद नसते तेव्हा रिव्हिजन फाईल केलं जाऊ शकतो. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. पण समजा आपल्याला माहित नाहीये, आता इथे बोथ दिलेलं आहे. बोथ कसे ग्राउंड असू शकतात? हे एलिमिनेट होतं. आणि चौथा तर ऑप्शन दिलाय नेव्हर, की अपील सॉरी रिव्हिजन कधी होऊच नाही शकत. हे खरं म्हणजे हे योग्य आन्सर असू शकतं का? नाही. सो व्हॉट इज द राईट आन्सर? मॅडम स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन नाही दिसत आहे तुम्हाला? नाही नाही. हो मॅडम, स्क्रीन दिसत नाहीये. अरे, एक मिनिट. व्हॉट हॅपेंड? क्वेश्चन पेपर दिसत नाही. एकच मिनिट. हा, स्क्रीन शेअरिंग स्टॉप झालं ऍक्च्युली इकडे. माझा चुकून धक्का लागला असणार आणि ते बंद झालं. हा, दिसतंय का आता? हो. ओके. सो व्हॉट इज बी. द राईट आन्सर हियर? बी. ऑप्शन बी. नो अपील लाईज. जेव्हा अपील नसते त्यावेळेला तुम्ही रिव्हिजन फाईल करू शकता. रिव्ह्यू ऑफ जजमेंट इज अलाउड व्हेन. जजमेंटचा रिव्ह्यू कधी करता येतो? आता मी तुम्हाला सांगितलं 114 मध्ये रिव्ह्यू दिलेला आहे. सब्जेक्ट रिव्ह्यू म्हणजे वन्स अगेन वी आर लुकिंग ऍट दॅट पर्टिक्युलर केस. मग रिव्ह्यू कधी होणार? आणि रिव्ह्यू कोण करतं? मेन म्हणजे रिव्ह्यूचे अधिकार कुठल्या कोर्टाला असतात? वरच्या कोर्टाला. वरच्या कोर्टाला असतात. ज्या कोर्टाने ऑर्डर पास केली, डिग्री पास केली त्यांनाच. त्यांना असतात, बरोबर. आणि कधी असतात हे रिव्ह्यू? कधी होतो? No appeal is allowed. Decision on the reference from the court of small cause, and which appeal is allowed by the court, but from the which is no appeal has been preferred. Okay, but that's not the answer we are seeking for. न्यू एव्हिडन्स डिस्कवर्ड. न्यू एव्हिडन्स ज्यावेळेस डिस्कवर कोर्टाला झाल्यावर योग्य रिव्ह्यू वाटतं, होतो का? कोर्टाला असं वाटतं की when court thinks fit. कोर्टने Error apparent. हा, काय आहे? एरर म्हणजे ज्यावेळेस कोर्टाला वाटेल मॅडम काही एव्हिडन्स डिस्कवर्ड नाही आणि नवीन एखादा एव्हिडन्स येतोय हा, आणि जर एरर त्याच्यामध्ये झाली असेल ओके. तर आपली हा, येस, व्हेरी गुड. हा, आता जो नवीन न्यू एव्हिडन्स इज डिस्कवर्ड, हा, एखाद्या हो प्रकरणामध्ये
ज्याच्यामध्ये अपील अलाउड नाहीये. आता जसं मगाशी यांनी वाचलं काय, कोणी वाचलं ते स्मॉल कॉज वगैरे, कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस. हा, स्मॉल ते कॉजेस. पार्टीज आहेत. येस. हा, आता जेव्हा अशा पेटी मॅटर्स असतात, किरकोळ केसेस आहे जिथे अपीलची तरतूद वगैरे नाहीये आणि काही नवीन एव्हिडन्स जर त्या ठिकाणी डिस्कवर झालाय किंवा किंवा काही मिस्टेक किंवा एरर आहे कशामध्ये, तो जो रेकॉर्ड आहे किंवा ते जजमेंट आहे त्याच्यामध्ये ऑन द व्हेरी फेस काहीतरी एरर आहे. एरर अपॅरंट म्हणजे काय की इट इज व्हेरी क्लिअर, खूप ऑब्वियस आहे की त्याच्यात, म्हणजे हे बघा स्पष्ट चूक असल्यास, म्हणजे सपोज जजमेंट में उन्होंने लिखना था कि एक्स जो है वाई को 10,000 रुपए जो है देगा, 10,000च्या ऐवजी त्याने 1,000च रुपये लिहिले. एरर अपॅरंट आहे की नाही, एक शून्य राहिला ना इथे, बरोबर आहे. है ना तो. हो. आणि होय. अजून पण इथे काय आणखी एक रिझन आहे ज्याच्या बेसिस वरती रिव्ह्यू होऊ शकतो, आणि ते रिझन म्हणजे असं आहे, ते कोर्टाचं बेसिकली डिस्क्रिशनरी पॉवर आहे. जर तुम्हाला परीक्षेत आलं तर लक्षात ठेवा, हा त्यासाठी सांगतेय मी हे. इथे एनी अदर सफिशियंट रिझन, काय, एनी अदर सफिशियंट रिझन किंवा कुठलंही इतर सफिशियंट रिझन आहे. तर आता सफिशियंट रिझन काय असू शकतो, समजा प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल नवीन पुरावा. जस्टिस. नाही, नवीन पुरावा ऑलरेडी पाहिलं ना आपण, तो तर एक ग्राउंड आहेच ना. नवीन पुरावा, एरर अपॅरेंट, या दोघांच्या व्यतिरिक्त अजून एक आहे एनी अदर सफिशियंट रिझन. तर उद्याला परीक्षेमध्ये तुम्हाला हा पण तिसरा ऑप्शन असेल, तर ए बी सी असं तीनही ऑप्शन ते करेक्ट असणार आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट इज, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना. हो. हो. A withdraws a suit without permission of the court and later files a fresh suit on the same cause of action. मग इथे what is the position in law? A न काय केलं, न्यायालयाची परवानगी न घेता दावा मागे घेतला आणि त्याच कारणावरून, म्हणजे जो त्यांना आधी दावा दाखल केला होता त्या दाव्यामध्ये जे कारण होतं त्याच कारणावरून त्याने नंतर नवीन दाखल केला दावा. मग आता कायदेशीर स्थिती काय आहे इथे, नवीन दावा ग्राह्य असणार आहे का, मेंटेनेबल आहे का, नाही. फ्रेश नाही. सूट बार्ड आहे का. बार्ड आहे. हा, फ्रेश हम्म. सूट इज अलाउड आफ्टर लिमिटेशन, लिमिटेशन नंतर आता सूट फॉर्मल अलाउच सूट होत झाला. नाही. बरोबर, हे तर समोरून आहे. क्लिअर कट हो. चुकीचा आन्सर आहे. अलाउ ऍट Bien. डिस्क्रिशन, तर न्यायालय इथे आपला विवेक अधिकाराचा वापर करत त्याला अलाउ करू शकतो. आता इथे व्हॉट इज द राईट आन्सर. BATC म्हणजे Bien मध्ये. कारण रेस जुडिकटा कन्फ्युजन झाला. झालं ना. की बी फ्रेश सूट बी इज बार, ते तर आहेच, पण कोर्ट मे अलाउ ॲट डिस्क्रिशन असं होऊ शकतं मॅडम, पण कोर्ट असं मे वाटतं मला. अलाउ ऍट डिस्क्रिशन असं वाटतं तुम्हाला. हा, पण लॉ पॉइंट नुसार नसेल कदाचित, पण ते मला वाटतंय म्हणून मी बोललो. बरं, बी तुम्हाला बरोबर वाटतंय. आहे. बरं, त्याच्यासाठी आपल्याला ऑर्डर 23 बघा बरं. चला सगळ्यांनी ऑर्डर 23 बघा. आता मी रूल नाही तुम्हाला सांगणार, रूल तुम्ही स्वतः शोधायचा आणि मला सांगायचं. ऑर्डर 23 हेडिंग सापडली आहे काय, ऑर्डर 23 ची. Withdrawal of suit or abandonment Withdrawal and adjustment of suits. व्हेरी is गुड. withdrawal and सोनाली सापडतंय का, अनिता मॅम, सोनाली. सापडलं मॅडम. हा, गुड.
रूल 3A. हा व्हेरी तिन्ही गुड, व्हेरी गुड. तिन्ही हम्म, ओके, 3A. अजून हम्म. 4 दिसतोय का त्याच्यामध्ये? तीन 4 मध्ये मॅडम, हम्म? 4 मध्ये 4 मध्ये 4 4 मध्ये येते. 4B? त्याचं तुमच्या नाही, इथं इंग्लिशमध्ये काय माहित मराठीमध्ये नाही मला. हा थांबा एका काय मराठी कळत नाही. मीडियमचं ते मला काय थोडंसं लक्षात येणार अवघड नाही आहे. ते. हा, पण अं, ऑर्डर 23 रूल कोणता म्हणताय तुम्ही? हम्म, रूल 23 3A म्हणतोय आम्ही. तरी हम्म, रूल 3 मध्ये कॉम्प्रोमाइज ऑफ सूट बद्दल सांगितलेले आहे. रूल 3A मध्ये हो. 12 सूट्स आले. नो सूट शॅल लाय टू सेट असाइड अ हम्म, डिग्री हम्म, हम्म. कॉम्प्रोमाइज ऑन विच द डिग्री इज बेस्ड ऑन द नॉट लॉफुल मॅम नो आपलं एग्रीमेंट उत्तर तिकडं नाहीये पण. ट्रान्सपोर्टेशन. हे बघा, ऑर्डर तुम्ही 23 ओपन केली. ऑर्डर 23 हो ची हो. हेडिंग वाचा. विड्रॉवल अँड ऍडजस्टमेंट ऑफ दावे मागे घेणे व त्याचे समायोजन करणे. व्हेरी गुड. विड्रॉल अँड ऍडजस्टमेंट ऑफ सूट्स, दावे मागे घेणे व त्याचे बरोबर समायोजन. हा, मग समायोजन. आता हो आपला जो प्रश्न आहे हा दावा मागे घेण्याबद्दलच आहे ना. हा हो. हम्म? मग त्या हम्म, विड्रॉवल अँड ऍडजस्टमेंट ऑफ सूट मध्ये रूल नंबर 1 बघ. विड्रॉल ऑफ सूट ऑर अबेंडनमेंट ऑफ पार्ट ऑफ क्लेम. दिसतंय का? हम्म. हो. विड्रॉल ऑफ सूट. हा, आता ती अख्खा रूल वाचा तो पूर्ण, आणि त्याच्यामध्ये जे सब रूल आहे तिथे तुम्हाला उत्तर सापडेल. बेरक वाचायला शिका.